गेट का उघडत नाहीये? गेटला काय झालंय? का उघडत नाहीये गेटला? मला वाटतं तो इथं नसेलच. हो ना, आपण किती शोधलं कुठेच सापडत नाही. पण मग महाजन तारा मावशी असं का बघत होतीस तिथे? काय ग, काय झालं? काही नाही. मुठीत काय? काय विचारते ती? कुठं काय? बरी आहेस ना मावशी? तारा, अगं काय काय चाललंय तुझं? काही नाही. तुम्ही दोघी काय करायला इथं? रात्र झाली ना. झोपा आज जाऊ. मी आई इथं लक्ष ठेवायला. कुणी येणार नाही इथं. शर्वरी चल. पण बाबाला काय सांगायचं? अगं त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तू चल. शरू, बाबा बाबा तुला सोडलं त्यांनी? तू आलास. मला माहिती होतं ते तुला सोडणार. तू काही केलंच नाहीस तर कशाला अटक करून ठेवतील? महाजन, तुम्हाला काही त्रास नाही ना दिला त्यांनी? बाबा ओकेस ना तू? महाजन, ते आईंच्या बद्दल काही कळलंय का? ते पोस्टमार्टम रिपोर्ट वगैरे आलाय का? बाबा तर काहीतरी विचारतायत, सांग ना. नाही म्हणजे त्यांना नेमकं काय झालं होतं ते कळलं असतं तर बरं झालं असतं. बाबा तुला परत घेऊन नाही जाणार ते? अगं पोलिसांना कळलं असेल ना त्यांनी काही केलं नाहीये. आता कशाला घेऊन जातील ते? बाबा बोल ना, तू गप्प कायस? ते थकले असतील. बाबा तू आराम कर. महाजन, तुम्ही एकही शब्द बोलत नाही आहात का? काय झालंय? महाजन, महाजन, आईंचं नेमकं काय झालंय काही कळलं का? बाबा ठीक आहे, तू उद्या बोल. त्यांना आज आराम करू दे, ते उद्या बोलतील. बोलशील ना बाबा?
शशी कुठे? मी नाही देणार सोनं. हे मला सापडले. माझा खजिना आहे तो, गोलपचा खजिना आहे. मी शोधलाय, मी देणार नाही. मी पहिले शोधलाय. कोण आहेस तू? देणार नाही खजिना, माझा आहे तो. मी जा केला का? मी खजिना देणार नाही. हा, काही झालं तरी मी खजिना देणार नाहीये. गेला का? आता मी अजून खजिना शोधणार. गुलाब, चला. मायला कुणीच नाहीये. उगाच घाबरलो. शशिकांत घोलप अजून खजाना शोधणार. घोलप खजाना शोधणार. शशिकांत घोलप सगळा खजाना शोधणार, सगळा खजाना लुटून नेणार. शशिकांत घोलप भुलगावातला गोल्ड मॅन होणार. गोल्ड. आपल्या घरात सगळी सुख असतील. नोकर चाकर, 4 गाड्या आणि एक राणी. राजाची एक नको 2. हा, शशिकांत घोलपला 2 राण्या. एक आवडती, एक ना आवडती. सकाळी नाश्ता आवडतीकडं, रात्रीचं जेवण नावडतीकडं. मग आवडती 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 नावडती. ती विभा आहे ना, विभा तिला म्हणू दे. तिला दासी म्हणून ठेवणार. चल विबे. शशिकांत घोलप गोल्ड मॅन. शशी बाहेर ये. शशी बाहेर ये. महाजन कस काय सुटून आला? महाजन कस काय आला? हा, महाजन येऊ दे, नाही तर त्याचा बाप येऊ दे. नाही, तो वारस आहे या खजिन्याचा, पण आपण वारस मानतच नाही ना. मी आधी हा खजिना पाहिलाय. जो हाजीर तो वजीर, समजला ना? हा सगळा खजिना आपला आहे. कुठे? बघ ना, सगळीकडे शोधला, कुठेच नाहीये तो. नाहीये तो इथं. अरे पण असं कसं होईल? तो इथेच असला पाहिजे. पण तुम्हाला असं का वाटतंय? बाबा काय झालंय नक्की? मला असं वाटतंय की त्याच्या जीवाला धोका आहे. जीवाला धोका? काय संबंध? आणि तो इथे का असेल? त्याच्या जीवाला कशासाठी? आता कशामुळे झालं, काय झालं याची उत्तर मी नाही देऊ शकत आहे तुम्हाला. तो बाहेर नाहीये म्हणजे तो नक्की आत असणार. अहो, तो नाहीये इथं महाजन. आणि नसेल तर बरं होईल, कारण त्याच्या जीवाला जो धोका आहे तो तरी टळेल. त्यांनी इथे येऊ नये अशी माझी इच्छा आहे. काहीही तो कसाही वागला असला तरी सुद्धा त्याचा जीव जाऊ नये असंच मला वाटतं. आणि इथे तर अजिबात नाही. चला, बघत बसू नका, आत चला. चला शोधायला, चला चला. तारा, काय चाललंय? बघत नको बसू. चल लवकर, चल.
शशी बाहेर आहे. शशी, शशी. महाजन काय करताय तुम्ही? बाबा प्लीज शांत हो. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय महाजन. बाबा ऐक, 2 मिनिटं बसतोस का प्लीज? मला ताण लागली असेल तुम्हाला. ताण भागवली पाहिजे. पाणी आणते तुमच्यासाठी. नकोय पाणी मला. महाजन अहो गैरसमज झाला. माझा काही गैरसमज होत नाहीये. माझा गैरसमज झाला असता तर मी माझा शोध कधीच थांबवला नसता का? मी काय वेडा नाहीये. मला माहितीये इथे काहीतरी विचित्र घडणार आहे. शशी इथेच आहे आतमध्ये. शशी बाहेर आहे. मालक पाणी घ्या आता तुम्ही. तू गप्प बसतेस का जरा? तुला कळत नाहीये का? कुठल्या तरी माणसाचा इथे जीव जाणार आहे आणि तू मला पाणी कसलं पाजतेस? तर माझ्या तोंडचं पाणी पळालंय. शशी बाबा सगळे तुझ्या काळजीने बोलतायत. नको, काही काळजी नको करू. मी ओके आहे. मी वरती बघू देतो. मी ओके ओके. आता नाणी सापडली. फक्त चंद्रविलासचा अख्खा खजिना सापडायला पाहिजे. शोधल्याशिवाय कसा सापडणार शशिकांत घोलप? चला. शरू थांब, मी त्याला बघून आलो. नाही येतो इथे. आम्ही सगळीकडे शोधलं. असं कसं होईल? तो ऐकत का नाहीयेस माझं? तो इथे जर का राहिला तर विचित्र काहीतरी घडेल. तो इथेच असला पाहिजे. बाबा माझं ऐक, आम्ही शोधलं त्याला. नाही येतो इथे. बाबा बाबा विचित्रच घडणार आहे. हा शशिकांत घोलप चंद्रविलासच्या वारसांना खजिना मिळू देणार नाही. बाबा काय करतोयस तू हे? शरू, मला काही ऐकायचं नाहीये. तू थोडा शांत हो. तुझी अवस्था बघवत नाहीये. मला सहनच होत नाही. अरे तुला नाही माहिती तो शशी? कोण शशी? त्याच्याशी काय करायचंय आपल्याला? त्याच्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेतोयस. तुला कळतंय का बाबा? त्या माणसाने आपल्याला फक्त त्रास आणि त्रासच दिलाय. तू का त्याला शोधतोयस? ऐक माझा, आम्ही त्याला शोधलं. तो नाहीये कुठे. हो महाजन बरोबर आहे शर्वरीचं. तुम्ही उगाच ताण घेताय. आम्ही शोधलं त्याला. तो नाहीये इथं कुठंच. अरे तुम्हाला दोघींना नाही कळत आहे यार. बाबा बाबा तू जरा शांत हो. शांत हो तू. डीप ब्रीथिंग. शांत हो. महाजन तुम्ही पोलीस चौकीत होतात म्हणून त्रास झाला असेल तुम्हाला. तुम्ही गोळी घ्या आणि झोपा शांत. शर्वरी गोळी आण. हा ऐका माझं. हे बघा तसंही नानांचं कार्य झालेलंच आहे. तुम्ही उद्या तुमच्या वेळेनुसार निघा. हा शर्वरी काय झालंय? तारा मावशी नको ना तो विषय. बाबा तू गोळी. मला एक सांग, मी चंद्रविलासमध्ये खूप लहान असतानाच बाहेर पडलोय. मला माहिती नाहीये पण तुला या चंद्रविलासचा कोपरा आणि कोपरा माहिती कसं काय ग? तारा मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय. बाबा थांब थांब तू जरा.
कुठली जागा आहे? चंद्रविलास मध्ये अशी कुठली जागा आहे? चंद्रविलासची पाळमुळं कुठल्या खोलीमध्ये आहेत? मला उत्तर पाहिजे तारा. बाबा जाऊ दे ना. महाजन ऐका ना. तुम्ही दोघी जणी जरा गप्प बसा. चंद्रविलास मध्ये कुठली जागा आहे तारा मला सांग. मला आता तुझ्याकडनं हवं आहे. चंद्रविलास मध्ये अशी कुठली जागा आहे जिकडे चंद्रविलासची पाळमुळं दडलेली आहेत? दरवाज्यात तर आधी नव्हता, आता कस काय आला? नव्हता ना आधी? हा कुठे खजिना? शोधून शोधून टाकशील. अगे सांग ना कुठे? म्हणजे शेतात आहे, मागच्या वाडीत आहे, कुठे आहे? चंद्रविलास मध्ये. चंद्रविलास चाहते आता शोधतो. खोळी म्हणली ना खजिना चंद्रविलास मध्येच आहे. मध्ये म्हणजे आत. आत खजिन्याचा दरवाजा आहे काय? अशी कुठली जागा आहे जिकडे शशिकांत पोहोचू शकतो? तारा तुझं तोंड शिवलंय का? प्लीज बोल. बाबा प्लीज शांत हो, ऐक ना माझं. अशी जागा खरंच आहे का? बोल ना. खजिना आपलाच. बोला